नांदेड़ में प्रेम संबंध के विरोध में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां एक लड़की के पिता और भाई ने मिलकर उसके प्रेमी की हत्या कर दी। इस जघन्य वारदात के बाद प्रेमिका ने अपने मृत प्रेमी के शव के साथ विवाह करने का साहसी और हृदय विदारक फैसला लिया। मृतक युवक का नाम सक्षम ताटे था, जिसकी हत्या प्रेमिका आंचल मामिड़वार के पिता और भाइयों ने गुरुवार शाम को की थी। अगले दिन शुक्रवार को सक्षम के अंतिम संस्कार से ठीक पहले आंचल ने सक्षम के शव को हल्दी और कुमकुम लगाकर उससे शादी कर ली। आंचल ने रोते हुए कहा कि मेरे पिता और भाई ने मेरे प्रेमी को मार डाला, लेकिन वे हार गए और मेरा पति मरकर भी जीत गया। उसने अपने पिता और अन्य आरोपियों के लिए फांसी की सजा की मांग की है। नांदेड़ शहर के इतवारा इलाके में घटी इस चौंकाने वाली घटना में सक्षम ताटे को उसकी प्रेमिका आंचल मामिड़वार के पिता गजानन मामिड़वार और उसके भाइयों ने मिलकर मौत के घाट उतार दिया। सक्षम पर 3 गोलियां चलाई और फिर उसके सिर पर पत्थर से वार कर उसे मार डाला गया। सक्षम और आंचल जल्द ही शादी करने वाले थे, लेकिन उनके अलग जाति होने के कारण आंचल के परिवार को ये संबंध मंजूर नहीं था। इसी जातिगत विरोध और गुस्से में आकर गजानन मामिड़वार ने घात लगाकर सक्षम की हत्या कर दी। पुलिस ने इस मामले में आरोपी पिता गजानन मामिड़वार समेत 5 लोगों को हिरासत में लिया है। आरोपी पिता और 2 भाइयों सहित 3 अन्य आरोपियों पर इतवारा पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। तुझं नाव काय? आंचल गजानन मामिडवार. 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला. कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार केला? माझे वडील गजानन मामिडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार. कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते. म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे. आणि तुझी? म्हणजे पद्मश्री. म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां. आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते. आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले. माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत. आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना. चला, माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा, आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे, तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. मग आता पुढचं भविष्य तुझं इथेच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे. पण इथले तुला मंजूर करतील काय ते? करतील. इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच, माझ्या मनावर सोडलं यांनी, आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून. आयुष्यभर तुझं वय तर कमी आहे. काही होत नाही. बोल बोल बोल. मला राहायचं होतं त्याच्यासोबत. काय झालं, त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर, पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत. आता माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला,